2008 पासून म्हणजे 10-12 वर्षापासून हे मॅरेथॉन बिल्डर आमच्या बेतोडे गावात उतरले। आमच्याच समाजातील काही लोकांना सोबत घेऊन आमच्या जमिनी त्यांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला, काही लोकांच्या डेव्हलपला घेण्याचा प्रयत्न केला, पण विकत घेताना सुद्धा आम्हा लोकांना योग्य भाव दिला नाही आहे। ज्या मातीमोल किमती आहे म्हणजे 1.5 लाख 1.25 लाख 1,37,000च्या भावाने गुंठा भावाने त्या जमिनी विकत घेतल्या आणि डेव्हलपमेंटचं जे ॲग्रीमेंट केलं, डेव्हलपमेंटचं जे आश्वासन दिलं ते आता 10-10 वर्ष होऊन गेले तरी त्यांना ते आमच्या लोकांना पोझिशन दिलं जात नाही। तर अशा प्रकारे सर्व बाजूने ही जे आमच्या बेतोडे गावातील ग्रामस्थांची फसवणूक झाली आहे आणि होत आहे। तर याच्या विरोधात मार्ग काढण्यासाठी आजची सभा कॉम्रेड कालू कोमस्कर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली होती। तर त्यांच्या या नेतृत्वाने आम्ही पुढेही जाऊ। जसं 28 तारखेला मोर्चाची घोषणा केलेली आहे, तोही यशस्वीपणे आम्ही पार पाडू अशी एक तुम्हाला कोणाचे म्हणजे आम्ही आता ते पोझिशन मिळत नाही म्हणून आमची सर्व मंडळी कॉम्रेड कोमस्कर साहेबांकडे गेले होते की बाबा काय मार्ग असेल। तर त्याही सभा आयोजित केली, कारण याच्या अगोदर आमच्या ग्रामस्थांनी त्यांचं पोझिशन देत नाही म्हणून काम रोखण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला सुद्धा बोलावलं गेलं, तिकडे सुद्धा मीटिंग झाली बिल्डर बरोबर, पण बिल्डरचे जो मेन बिल्डर आहे मयूर शाह तो न येता त्याचे जे डायरेक्टर लोक आहेत ते आले होते आणि त्यांनी डायरेक्टर लोकांना जसं इन्स्पेक्टरने विचारलं की बाबा यांचं काय आहे ते निपटून टाका, निस्तरून टाका, तर त्याही सांगितलं की माझ्या हातात नाही, आमचा मयूर शाह जो शेठ आहे ते करतील। तेव्हा त्या इन्स्पेक्टर साहेबांनी त्यांना तिथून पोलीस स्टेशनहून हाकलून लावलं आणि त्याच्यानंतर मग आमच्या लोकांनी इथे काम बंद सुरूच ठेवलं, ते जे काय बिल्डरचं काम चालू होतं ते। पण त्याच्यानंतर त्या बिल्डरकडून वर काय तरी पोलीस स्टेशनला दबाव वगैरे आला, तर त्यांना बिल्डरला संरक्षण देऊन त्यांचं काम चालू केलेलं आहे आणि आमच्या लोकांना धमक्या आहेत। मॅडम ते कमी दराने दिला म्हणजे त्या पिरियडमध्ये जेव्हा आमच्या जमिनी घेतल्या त्या पिरियडमध्ये रेडी रेकनरचा रेट 6 लाख रुपये होता आणि आम्हाला 1,37,000 किंवा 1,55,000 अशा गुंठा भावाने आम्हाला त्याचा मोबदला दिला, कारण आमच्या गावाला तेवढं काय माहिती नव्हतं की रेट काय आहे, काय आजूबाजूचे काही गुंड लोक घेऊन ह्या आमच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न केला। तर हे तुम्ही चौकशी केली तर ही गोष्ट सत्य आहे की आम्हाला ॲक्च्युली रेडी रेकनर काय आणि काय तेच माहिती नव्हतं। आता ते आम्हाला समजतं की बाबा रेडी रेकनरचा भाव त्यावेळेस काय होतं। तालुका ठाणे जिल्हा या गावातील दिवा परिसरातील बेतोडे गाव या गावाच्या परिसरातील अनेक गावे ठाणे तालुका व कल्याण तालुक्याच्या सीमेवर आहेत। या तालुक्यामध्ये आज विकसित भाग असल्याकारणाने कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिका या महापालिकेचे अधिकारी सर्व काही बिल्डर लॉबी, ही बिल्डर लॉबी शेतकऱ्यांच्या विरोधात आहे। याच्यामुळे शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाबद्दल सर्व समाज आज एकवटलेला आहे। या समाजाला एकत्र करून आज शेतकऱ्यावर जो अन्याय झालेला आहे व शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे, या फसवणुकीला न्याय मिळण्याकरता त्यांनी 28 तारखेला पोलीस स्टेशन मुंब्रा येथे जो मोर्चा आयोजित केला आहे। परंतु मला पोलीस खात्याला हे सांगायचं आहे की 28 तारखेचा मोर्चा यायच्या आधी तुम्ही त्यांना शेतकऱ्यांना व बिल्डरला एकत्र करून त्याच्यावर न्याय द्यावा, अन्यथा 28 तारखेला आमचा शेतकऱ्यांचा मोर्चा पोलीस स्टेशनला येणार। त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तर आज पोलीस स्टेशनची पण बाजू शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, कारण की पोलीस पण शेतकऱ्यांची मुलं असतील, कारण का शेतकरी जगला तर देश जगेल असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान बोलतात। पण आज ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक जे अन्याय होतात ते शेतकऱ्यावर होतात। हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, महसूल खात्याने, पोलीस डिपार्टमेंटने व इथले जे पालकमंत्री आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, अन्यथा जनजागृती करून संपूर्ण ठाणे जिल्हा एकवटेल व बिल्डरांनी केलेले खोटे प्रकार हे सगळे उजेडात आणतील, एवढं मला पोलीस खात्याला आणि महसूल खात्याला सांगायचं आहे। तरी गाव एकत्र करून ग्रामस्थांनी जे शेतकरी, ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली, ज्या बिल्डरांनी फसवणूक केले याला साथ द्यावी व आपला पोलीस स्टेशनवरचा मोर्चा चांगल्या प्रकारे होईल याच्याकरता प्रयत्न करावा। बेतोडे गावातील
अन्यायग्रस्त ग्रामस्थांची आज सभा होती आणि ह्या सभेला या पंचक्रोशीतील सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते। आज बेतोडे गावातील जो बिल्डर आहे, मॅरेथॉन बिल्डर मयूर रमणिकलाल शहा यांनी शेतकऱ्यांबरोबर 10 वर्षापूर्वी डेव्हलपमेंटचे ॲग्रीमेंट केले, त्यांच्या जमिनी डेव्हलपला घेतल्या आणि 10 वर्षे होऊन सुद्धा ॲग्रीमेंटमध्ये 5 वर्षाची मुदत होती, परंतु 10 वर्षे होऊन सुद्धा ग्रामस्थांना भूमिपुत्रांना काही मोबदला दिलेला नाही। त्यांची अक्षरशः फसवणूक केलेली आहे आणि पोलिसांना पैसे देऊन पोलिसांचा दबाव आणून गाववाल्यांना इथे घाबरवण्याचा प्रयत्न करतोय आणि गाववाल्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्या विरोधात सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन सर्व पंचक्रोशीतील सर्व पक्षीय कार्यकर्ते नेते यांना आवाहन करून आजची सभा आयोजित केलेली होती। आज या सभेची दखल घेऊन इथल्या पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी या सभेची मागणी आहे। जर या बिल्डरांनी या भूमिपुत्रांना ठरलेला मोबदला दिला नाही तर येत्या 28 तारखेला मुंब्रा पोलीस ठाण्यावर एक जोरदार मोर्चा आयोजित केलेला आहे। ज्या बिल्डरांनी फसवणूक केलेली आहे त्या बिल्डरवर गुन्हा दाखल करा, 420चा गुन्हा दाखल करा, फसवणुकीचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी मुंब्रा पोलीस स्टेशनवर मोर्चा घोषित केलेला आहे। पोलिसांना सुद्धा इशारा देतोय की 8 दिवसात या बिल्डरवर गुन्हा दाखल करा, अन्यथा तीव्र आंदोलन उभं राहील असा इशारा देतो। किती भूमिपुत्र आहेत? भूमिपुत्र जवळजवळ अर्धा गाव भूमिपुत्र बेतोडे गावातील अर्धे गाव आहे, जवळजवळ 25-30 कुटुंब आहेत आणि त्यांची जवळजवळ 30-40 एकर जमीन आहे। एवढ्या लोकांना फसवलंय। एकाला फसवलं तर फसवणुकीचं सिव्हिल मॅटर होऊ शकतो, पण पूर्ण गावाला फसवलं याचा अर्थ त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। हा काही सिव्हिल गुन्हा होऊ शकत नाही, हा गंभीर गुन्हा आहे आणि हा दखलपात्र गुन्हा आहे, म्हणून या बिल्डरवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। बिल्डरच्या मागे राजकीय ताकद आहे, त्यानंतर गुंड आहे, त्यानंतर पोलीस आहे, त्यानंतर सरकार आहे, सगळ्यांचा हात आहे आणि म्हणून तो परदेशातून येऊन परप्रांतीय बिल्डर गावात बेतोडे गावात घुसून गाववाल्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्यात, याचा अर्थ त्याच्यावर राजकीय हात आहे। बेतोडे गावातील ग्रामस्थ जे आहेत हे स्थानिक भूमिपुत्र आहेत आणि भूमिपुत्रांच्या जमिनी या मॅरेथॉन बिल्डरला डेव्हलपला दिल्या होत्या, परंतु कालावधी संपवूनही त्यांना त्या ठिकाणी पोझिशन दिलेलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांशी संपर्क साधून या ठिकाणी कॉम्रेड कालू कोमस्कर सर यांच्या पुढाकाराने त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ही मीटिंग आयोजित केलेली आहे। उद्देश एकच आहे की आमचे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा हिश्श्याचा जो वाटा आहे, जो अधिकार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे। बाकी कुठल्याही प्रकारचा इथे दुसऱ्या काही विषयावर चर्चा झाली नाही, फक्त शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल आणि त्यांचा त्यांना मोबदला कसा मिळेल याच्यावर सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांच्याकडून ही चर्चा झालेली आहे आणि सकारात्मक चर्चा झालेली आहे। ही पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका म्हणजे बिल्डरांनी या सभेची या चर्चेची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला द्यावा। बाकी आमचा कुठल्याही प्रकारचा काही उद्देश नाही आहे। आम्ही बेतोडे गावातले सर्वजणी बायका आलो आहोत तिथे। आमची खूप फसवणूक झाली। बिल्डरने जमिनी घेतल्या तेव्हा सांगितलं का तुमच्या मुलांची लग्न होतील, तुमची शिक्षण होतील, तुमची घरं पण होतील, असं आम्हीच देऊन आमच्याकडनं जमिनी घेतल्या आणि आता काहीच मोबदला देत नाही तो आम्हाला सरळ फसवत आहे। आमची तक्रारच घेत नाही, आमच्याकडे बघत सुद्धा नाही, पोलीस पाठवतो। मग आम्ही लोकांनी काय करायचं? कधी आमच्या मुलांची शिक्षण पूर्ण होतील, कधी आमचं स्वप्न पूर्ण होईल, कधी आमच्या मुलांचे लग्न होतील, हे आम्ही स्वप्न बघत आहोत, ते कधी पूर्ण होणार? आमचा न्याय आम्हाला द्यायलाच पाहिजे, आम्हाला न्यायच पाहिजे। जे स्वप्न होते ते जमिनीवरच होतं। आम्ही शेती लावत होतो, ती शेती पण या लोकांनी घेतली। आम्ही पिकवणार काय आणि खाणार काय? जे पिकून खाणार होतं ते पण या लोकांनी जमिनी घेतलेत। मग आता आम्ही काय करणार? पैसे पण नाही देत, नाही आमच्या मुलांची शिक्षण होत, नाही लग्न होत, आमचं स्वप्नच पूर्ण होत नाही। आमची खूप फसवणूक केली।